भारतात राजकीय स्थैर्य आणि धोरणांमध्ये सातत्य असल्यामुळे विकासाची गती कायम राखण्यासाठी भारत निरंतर पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। नवी दिल्लीतल्या भाजपाच्या मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली होत आहे नवीन कार्यकारिणीची पहिली बैठक। दिवसभरात होणार 3 स्वतंत्र बैठका। जयपूर घोषणेसह पर्यटन मंत्र्यांची बैठक जयपूरमध्ये संपन्न, तर पुण्यातही ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांच्या बैठकीत तंत्रज्ञान क्षेत्रातलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर देण्यात आला भर। नॅशनलिस्ट पार्टीचे नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी बांगलादेशचे 23वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ। हेसन हे महाराष्ट्रासाठी तर महाराष्ट्र हे हेसनसाठी प्रवेशद्वार ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला व्यक्त। शेतीची उत्पादकता वाढीसाठी राज्यात डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प राबवला जाणार। पहिल्या टप्प्यात 10,000 शेतकऱ्यांची निवड करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराकरिता राज्यातल्या 4 शिक्षकांची निवड। 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली इथं करण्यात येणार सन्मान। आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीनं उपांत्य फेरीत धडक मारत भारताचं कांस्य पदक केलं निश्चित।